गुड मॉर्निंग सर्वांना. आज खूप दिवसांनी मी गुड मॉर्निंगचा व्हिडिओ करत आहे. मी खूप दिवस केलाच नव्हता, तर म्हटलं चला आज करावं. आणि आता चालायला तर पहिल्यापासूनच जाते, तुम्हाला माहीतच आहे. आज पण मी आता श्रवणभर करते, पण आता श्रवण बोलला की तू जा, त्याला लेट होईल म्हणून मग मी चालते आता. तर चालतात आता मोबाईल हलतो माहिती आहे. आधीची पण 2 माझी मॉर्निंग वॉकचे व्हिडिओ झालेलेच आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर आता मध्ये सूज आली होती, तर चालायला नाही जायला भेटलं. तर आता चालू केले, बरेच दिवस झाले, पण वॉकचा काही व्हिडिओ कधी केला नाही. आता म्हटलं मी एकटीच आहे, श्रवण गेलं तर मागलं, तर श्रवण बरोबर मी त्याच्या स्कूलपर्यंत आता मग वॉक करत आम्ही दोघं पण जातो. पण आज तर बोलला मला उशीर झाला आहे तर मी बसनं जातो. आता श्रवण बरोबरच होतं सर्व व्हिडिओ, पण आता श्रवणच नाही आहे. तर ठीक आहे म्हटलं आपण करूया. श्रवण नाही तर काय हरकत नाही, परतच्या वेळेस बघू श्रवण बरोबर. तर आम्ही त्याच्या स्कूलपर्यंत पूर्ण जातो वॉक करत. आणि कसं रस्ता पण चेंज झाला. आता मी ज्या पहिल्या रस्त्यानं वॉक करायची ना, मी आता तिकडे नाही जात. आता मी दुसरीकडे म्हणजे श्रवणच्या स्कूलच्या तिथे जाते, नाही तर पहिला मी इकडेच जायची. आता हे चालताना काय होतं, मोबाईल हलतो. मी झोपेतनं उठून आली अशीच जाते, पण नंतर जास्त घाम येतो म्हणून मग मी घरी तिकडून आल्यानंतरच आंघोळ करते. आता थोडासा पाऊस पडला आहे, वॉचमॅन गाडी धुते, हसला तो बघून. थोडा पाऊस पडला आहे, तेव्हा तुम्हाला मी दाखवते. हे बघा, ओलं झालं आहे सर्व. मोबाईल हलतोय, भरपूर हलतोय. मोबाईल हलला नाही पाहिजे खरं तर. प्रत्येक वेळेस मॉर्निंग वॉक करताना असंच होतं. हे बघा, पाऊस पडल्यामुळे काय होतं, चालायला होतो त्रास. आणि गाड्यांनी चिखल असं पाणी वगैरे असं काही ना काय उडतं. थोडं बरं वाटल्यामुळे मी आता जाते बाहेर. त्याच्यामुळे तो थोडंसं डॉक्टरने सांगितलं आहे चाला म्हणून, चाला सांगितलं आहे. हे बघा, आमच्या इथं मेट्रो झाली आहे. मेट्रोचं काम पूर्ण झालं. त्यामुळे आता मेट्रो जायला लागली. मध्येच गाडीचा आवाज येत होता, मग मी मध्येच बंद केलं. दिसतच नाही, मी दाखवली तुम्हाला, पण ती मेट्रो नाही दिसत आहे. आणि डॉक्टरनं सांगितलं मला चालायला, म्हणजे त्यामुळे सूज कमी झाली. अजून औषध पण चालू आहे अजून माझं, बऱ्यापैकी झाले आता. आणि त्यामुळे चालायला आता त्रास नाही होत. मग असं वाटतं वजन वाढलं, पण ते वजन नाही, सूज आहे. पण आता झालं आहे कमी. मी 2 दिवस आधी व्हिडिओ टाकलेला, त्याच्यात तुम्हाला दिसलंच असेल. नाही तर काही माझे शॉर्ट व्हिडिओ, त्यात माझ्या चेहऱ्यावरती, अंगावरती सूज दिसते. पण ठीक आहे, आता चाललं पाहिजे. आणि तुम्हाला माहितीच आहे, मी पहिल्यापासून जाते मॉर्निंग वॉक करायला, सकाळची चालायला पहिल्यापासून सवय आहे. मध्ये 2 महिने मिस्टर पण असायचे, तुमचे मामा, पण आता त्यांची धावपळ खूप होते. ते रात्री 12 वाजेपर्यंत घरात पण काम करतात, बाहेर पण करतात. आणि त्याच्यामुळे त्यांना नाही सकाळी उठायचं जायचं. मी कशी घरी असते, घरातून बिझनेस असल्यामुळे काय नाही, पण त्यांचं तसं नाही ना, त्याच्यामुळे नाही उठत ते. मला काम ज्या दिवशी नसेल त्या दिवशी येतात चालायला. आजच मी एकटी आहे, तर आम्ही दोघं असतो. आणि शरीरासाठी काय चालणं गरजेचं असतंच. चला, अजून मला भरपूर चालायचं आहे. तुमच्याशी बोलत बोलत मी हळू चालते. परत घरी गेल्यावरती सर्व आपल्या लेडीजचा जो संसार असतो तो परत चालू, सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत. त्याच्यामुळे अजून चालणं माझं भरपूर आहे. आता पहिल्यापेक्षा जास्त चालते मी, त्याच्यामुळे
थोडं पुढं चालते, मग तुमच्याशी बोलते. पाऊस असल्यामुळे ना चालायला होतोय त्रास, चालायला नाही होत आहे बघा, सर्व चिखल आहे. त्याच्यामुळे चालायला होतो त्रास. चिखल आहे, ओलं झालं आहे, त्याच्यामुळे पाय जड लागतात आहे चालताना. आणि आज मी शूज नाही घातले, प्लॅस्टिकची चप्पल आहे, पाऊसच आहे आणि बूट खराब होतील कापडाचे असल्यामुळे, म्हणून मी चप्पल घातली. घाम पण भरपूर येतोय मला आणि रुमाल तर माझा असतोच. आता अर्धा नाही टप्पा अजून मी पार केला. मोबाईल हलतोय. अर्धा टप्पा नाही पार केला. हे बघा, रस्त्याला पूर्ण सामसूम आहे. थोड्याशा गाड्या वाढल्यात, पलीकडनं जातात ते. ह्या साईडला आहे ना गर्दी नसते, कोणी नसं, गाड्यांची रहदारी पण कमी असते, म्हणून मी ह्या साईडला येते. म्हणजे पूर्ण कंटिन्यू कुठे रस्ता क्रॉस नाही करायचा आहे, संलग्न चालायचं आहे. त्याच्यामुळे इकडंचं चालणं कंटिन्यू बरं पडतं. फक्त पावसामुळे नाही जमत. थोडासा पाऊस पडला पण चिखल झाला आहे सर्व जास्त. असा कंटिन्यू पाऊस आता पाऊस नाही पडत आहे, पण जर कंटिन्यू पाऊस पडत असेल तर मग नाही येत चालायला मी. म्हणून मी थोडासा आता पडला आहे तर मी म्हटलं नाही, चालून घेऊया. नंतर पावसामध्ये बाहेर नाही पडत मी, चालून उपयोगच नसतो. बघा किती मोठ्या मोठ्या बिल्डिंगी आहेत. परत घरी गेल्यावर तोच प्रवास असतो. दिवसभर मला नाही खाली उतराय भेटत. काही काम असलं तर मुलं मिस्टर आणून देतात सर्व. आता बोलताना मला धाप लागायला लागली, फास्ट चालले ना. कंटिन्यूचा प्रवास कधी कधी नको वाटतं, पण माझं चेंज होतं. घरातले बोलतात. आता मागच्या वेळेस मी जेव्हा अलिबागला गेलेली तेव्हा तुम्हाला माहितीच आहे, मी तेव्हा बोलले होते शेवटी. म्हणजे चेंज जसं आपल्याला कंटिन्यू आपलं रेग्युलर ह्याच्यामध्ये किती जणांना आपल्या मुलांना स्कूलमध्ये न्यायचं असतं, मग आपल्याला थोडी असं बाहेर जाता येतं, सुट्टीशिवाय नाही. पण सुट्टीच्या दिवशी पण आराम नसतो, डबल काम असतं. मग आम्ही आता मला मिस्टर बोलतात तू जात जा, ते पाठवतात, काय नसतं त्यांचं. पण आता बरेच दिवस नाही तर काय हरकत नाही. तब्येत ठीक नसते मध्ये आधे कुठे जाणार बाहेर. म्हणजे बाहेरून घरात आलं की दगदग होते. रोजचं तेच ते कंटिन्यू आपल्या लेडीज लोकांचं असतं, पण आपल्याला पर्याय नसतो. मुलं जोपर्यंत पूर्ण मोठी नाही होत तोपर्यंत आपल्याला हाताने सर्व करून द्यायचं असतं त्यांना. मला दम लागलाय, खूप घाम लागलाय, म्हणून मी तुम्हाला बाहेरच्या त्या साईडला कॅमेरा केलाय. बिल्डिंगी मोठ्या मोठ्या, तिकडे झाडं वगैरे आहेत पुढे चालत आल्यावरती. रोजचा तो प्रवास, रोजची ती दगदग. त्यात मुंबईला इकडे मध्येच गरम होतं, मध्येच पाऊस पडला की किती पाऊस पडतो. बिल्डिंगच्या खाली पण आमच्या तुमचं भरपूर पाणी जमा होतं, खाली नाही जाऊ शकत आपण, एवढं आमच्या इथं पाणी भरतं. आता हळूहळू गाड्या वाढत चालल्यात. ह्या संलग्न बिल्डिंग आहे.
खूप दिवसांनी आली ह्या साईडला, नाही तर मामा आणि मी इकडेच येतो. अगदी मोठ्या मोठ्या इकडे खरं मोठ्या मोठ्याच बिल्डिंग आहेत. मोबाईल हलतोय मोबाईल, त्याच्यामुळे व्यवस्थित नाही होत. आत्ता माझा पूर्ण अजून 10 मिनटाचा आला आहे. 10 मिनटानंतर टर्न घेणार तिकडे मी. काल ऑर्डर खूप होत्या रात्री, दिवसाच्या पण खूप होत्या, रात्री होत्या. त्याच्यामध्ये कधी वेळ निघून गेला मला समजलंच नाही. सकाळी जाग आली आणि आले. नेहमीचंच आहे. तर 5चा गजर लावायचा असं, 5ला उठते. सकाळी उठून जायचं. घरी पोचलं की पाणी आलेलं असतं. मामा थोडं पाणी भरतात, नंतर मी भरते. त्यांच्या वडिलांचं ते सर्व साफ करून घेतात. मामाचा डब्बा, ही अशी ड्युटी सर्वांचीच आहे ना. नंतर ऑर्डर, हांगो, मी देवाचं पुस्तक वाचते ते. आणि मध्ये सर्वांशी बोलायची. आता सर्वांशी बोलणंच मीच बंद केलं आहे. आता नाही कोणाशी म्हणजे कसं, अशी मध्ये ते कॉल येतात ना ओळखीच्या लोकांचे, मी यांना फोन नाही उचलत. मला नाही माझा म्हणजे मी जेव्हा आजारी होती ना तेव्हा मी सर्वांशी बोलायचे, गप्पा मारायचे. आता मी सर्वांना टाळाटाळ करणार आहे आणि करते आहे. मला नाही जास्त वेळ वाया घालवायचा आहे. पैशाचा पण प्रॉब्लेम भरपूर आला आहे. आता खर्च झाला भरपूर, म्हणून मी आता म्हटलं कोणाचे फोन आता उचलायचे नाही, जास्त कोणाला रिप्लाय नाही द्यायचे, घरातल्यांचेच फोन घ्यायचे. आता रागवू नका, जे लोक मला फोन करतात ना त्यांनी करा. यूट्यूबवरचे माझे आहेत ना, त्यांच्याशी माझं कॉन्टॅक्ट आहे, तर त्यांचा काय प्रॉब्लेम नाही. आम्ही असं यूट्यूबचं सर्व बोलत असतो, आमचं काय कसं काय वगैरे असं आमच्या गप्पा चालू असतात. पण त्या जास्त गप्पा नसतात, तेवढंच असतं. आयुष्याचा पुढचा टप्पा म्हणजे आपलं हे आज असंच आयुष्य असतं. ह्याच्यामध्ये गृहिणी काय कोणाशी काय बोलत बसायचं सर्वांशी. म्हणून मीच ते आता बाकीच्या लोकांचे फोन आता एवढंच करणार आहे. मला माझ्या कामावरती आता फोकस करायचं आहे. भरपूर वेळ असा गेला. हे बघा, आता इथून मी टर्न मारते. इथून आता टर्न मारते. तुमच्याशी बोलता बोलता टाईम कधी गेला मला समजलंच नाही. श्रवण असता तर व्हिडिओ खूप छान झाला असता. नाही, श्रवण नाही आहे. श्रवणभर गप्पा झाला असता आणि श्रवणशी बोलता बोलता टाईम कधी संपला असता समजलंच नसतं. आता श्रवण नाही आहे मेन, आणि अर्ध्याला वर रस्ता केला आहे. अर्धा तास झाला. मी घड्याळाचा टायमिंग बघितला, अर्धा तास झाला आहे. दम लागतो. फक्त एवढंच की बिल्डिंगच्या खाली उतरल्या हवा छान लागते. बाकी सर्व घरामध्ये गेल्यावर परत तसंच होतं, हवा नाही काय नाही. परत पाऊस चालू झाला की घरात बसायचं, घरात बाहेर जायचं नाही. ती लोक जी जाणारी आहे ते आपल्याला आणून देणार. आता गाड्यांची रहदारी वाढली आहे, गाड्या हवा वाढल्या. मी घरी पोचल्यावरती जर मला दाखवता आलं तर मी पूर्ण दाखवते, थोडंसं रुटीन दाखवते. थोडंसं रुटीन दाखवता आलं तर दाखवते, कारण की सकाळची जास्त घाई असते ना, म्हणून मी सकाळचं कधी घरातलं डेली रुटीन मी कधी टाकत नाही.
डेली रुटीन म्हटलं तर मला ते जमणार पण नाही. हे मॉर्निंग वॉकचा एक आपला व्हिडिओ आम्ही 2दा झाला आहे. तर बघू आता मला जमतं आहे का. जमलं तर चांगलंच आहे. तर मी थोडक्यात दाखवेन तुम्हाला. बोलता बोलता एवढा रस्ता पार झाला बघा. हे बघा आता स्कूलला जाणाऱ्यांच्यात बस, त्यांच्यावर मुलं स्कूटीवरती, बाईकवरती, सर्व तेच आहे बघा. चला आले मी आता आमच्या इथं. आमच्या इथं चालत चालत आले आता. चालत चला आतमध्ये एंट्री केली. झाला आतापर्यंतचा मॉर्निंग वॉकचा माझा एवढा प्रवास. प्रवास म्हणजे हां ठीक आहे. चला तर मी फायनली आतमध्ये आले. घरातून तुम्हाला दाखवता आला तर मी दाखवते. मला भरपूर घाम आला आहे. चला चालत चालत बोलते तोपर्यंत. भरपूर घाम आला आहे. चालायला तर 4था माळा दम लागतं. घरातलं रुटीन मला दाखवता आलं तर मी थोडक्यात दाखवते. बघूया आजचं मॉर्निंग वॉक झालं. बघा केवढी भिजली आहे मी. पूर्ण भिजली. घाम आला पाहिजे नाही चालताना. रुमालच घेऊन जाते मी. हा रुमाल असतं सोबत. एवढा घाम येतो. आता चला हे 3ऱ्या माळ्यावरती आले आता. घरात गेलं की चला तर बाय. पुढे मी कंटिन्यू करते. चला तर मग माझी अंघोळ झाली. तर तिथून आले मॉर्निंग वॉक करून आणि थोडंफार मामाने पाणी भरलं होतं आणि थोडंफार मी भरलं आणि पाण्याच्या बाटल्या भरल्या फिल्टरला आणि थोडंफार रात्रीचं जेवण होतं ते गरम केलं आणि अंघोळ केली. आणि आता म्हटलं चला तुमच्याशी थोडं बोलून व्हिडिओ बंद करावा. तर आता पुढचा नाश्ता पाणी मी करते. तर चला व्हिडिओ इथं स्टॉप करते. माझ्या यूट्यूबवरील सर्व मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, लाईक करा आणि जे चॅनलवरती माझ्या नवीन असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय.